हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप शिदोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, त्याचबरोबर कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री प्लॅन करू शकतो. आणि लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यावरती आपण सगळे लाईव्ह मार्केटमध्ये 9 ते 10च्या सेशन मध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते त्याबद्दल आपण आज सेशन मध्ये काय करूया डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतो हे तुम्हाला एज्युकेशन पर्पज तुम्हाला शेअर करतोय, कारण या स्टॉक मध्ये एंट्री कशी करायची, प्रॉफिट कुठे बुक करायचं आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही आपल्या ग्रुपवरती अपडेट करत असतो. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना या गोष्टी समजण्यासाठी मी काय करत असतो, तिथे त्या लेवल्स मी अपडेट करत असतो. तुम्हाला एक नॉलेज तुमचं जनरेट करण्यासाठी आणि नॉलेज गेन होण्यासाठी हे सगळे मी तुम्हाला काय करतो, व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करत असतो. जर आज प्रॉफिट बुकिंग साठी जर पाहिलं तर आपण सकाळी 9:25 मिनिटांनी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये एका स्टॉकचं प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण रिकमेंड केले. तो स्टॉक आहे अशोक लेलँड, जो आपण कधी बाय केला होता, जो आपण शुक्रवारी आपण तो बाय केला होता. मार्केट क्लोजिंग सकाळी मार्केट 11:30 पावणे 12 वाजता आपण तो रिकमेंड केला होता. 245 240च्या रेंज मध्ये बाय करायचा होता. 255चं फर्स्ट टार्गेट होतं. ओके, इथे टार्गेट 260 आणि अलर्ट आपण 255 लावला होता. पण 260 270 या दोन टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड केला तर 225 स्टॉप लॉस आपण अशोक लेलँडला काय करू शकतो, 270च्या टार्गेट साठी पण आपल्याला तो होल्ड करता येईल. अशोक लेलँड मध्ये जर आज पाहिलं तर आपल्याला मोर दॅन 240 245च्या रेंज मध्ये जर आपण बाय केला तर शुक्रवारी, तर आज आपल्याला 5%ची रॅली, आजचा जो हाय गेला होता 258चा हाय गेलेला आहे. ओके, आणि 260चं टार्गेट होतं, त्यामुळे इथे आपल्याला मोर दॅन 6% म्हणजे 6%ची रॅली आपल्याला अशोक लेलँड मध्ये एका 2 दिवसामध्ये आपल्याला काय करता आली असती, पीक करता आली असती. जो आज प्रॉफिट बुकिंग साठी आला होता. आणि 5% जर कोणाला प्रॉफिट बुक करायचं असेल तर ते आपल्या ग्रुपवरती पण काय केलं, टेलिग्राम वरती पण तो अपडेट केला. त्यात 2 स्टॉक आज रिकमेंड केलेले. एक फायनान्सचा स्टॉक आहे सीएसएल फायनान्स. 500 ते 480च्या रेंज मध्ये तो आपल्याला ऍव्हरेज करायचा आहे. 560 600 प्लस टार्गेट साठी आपण काय करू शकतो, 440च्या स्टॉप लॉसने आपल्याला काय करता येईल, सीएसएल फायनान्स आपल्याला होल्ड करता येईल. सीएसएल फायनान्स मध्ये आपण काय करू शकतो, लॉंग टर्म साठी जर तुम्हाला तो होल्ड करायचा असेल तर सीएसएल फायनान्स आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, तो बाय करता येईल. 500च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला असेल तर आपल्याला 480ला आपण अजून तो ऍव्हरेज करू शकतो. आणि जर त्याला 575 टार्गेटसाठी जर आपण तो होल्ड केला, 550च्या टार्गेटसाठी जर होल्ड केला तर मोर दॅन 10%ची रॅली आपल्याला सीएसएल फायनान्स मध्ये काही दिवसांमध्ये आपल्याला पीक करता येईल. हा एक लॉंग टर्म काउंटर आहे. जर हा लॉंग टर्म साठी कसा होल्ड करायचा आहे, कारण तो आपल्या सेटअप मध्ये आलाय, लॉंग टर्म सेटअप मध्ये आलेला आहे. आणि त्यानुसार त्याला आपण लॉंग टर्म साठी कसं होल्ड करायचं आहे हे आपल्या ऍडव्हान्स कॅन्डिडेटला माहितीये. त्यानुसार ते काय करणार, लॉंग टर्म साठी तुम्ही त्याला होल्ड करू शकता. पण जर कोणाला शॉर्ट टर्म साठी घ्यायचा असेल आणि स्विंग साठी जर प्लॅन करायचा असेल त्याला 10% टार्गेट साठी आपल्याला सीएसएल फायनान्स मध्ये 550च्या टार्गेटने आपल्याला तो काय करता येईल, आपल्याला तो बाय करता येईल, जो आज आपण काय केलेला आहे इथे रिकमेंड केलेला आहे. ओके, तो जर आणखी 480 रेंजला जर मिळाला तर तुम्ही अजून स्टॉक मध्ये काय करू शकता, ऍड करू शकता. तर हे 2 स्टॉक आपण काय केले होते, रिकमेंड केले होते, ज्यामध्ये आपल्याला काय करायची, एंट्री आपल्याला प्लॅन करायची. दुसरा स्टॉक जो आहे तो आपण सेव्ह केलेला आहे जिंदाल सॉफ्ट. 595 580 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 630 660 टार्गेट साठी 550च्या स्टॉक लॉस आपल्याला काय करतात, जिंदाल स्टॉक मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल. जिंदाल स्टॉक जर आपण या लेवलला जर बाय करता 595च्या रेंज मध्ये तो बाय करायला सांगितलेला आहे. ओके, 595ला जरी तो आज तो बाय केला असता तर जिंदाल स्टॉक मध्ये आपल्याला काय करता येईल, आजचा जो हाय गेलेला आहे, तर जिंदाल स्टॉकचा आजचा हाय गेला होता जवळपास 615चा हाय गेलेला आहे. ओके, आणि याला जर आपण 630च्या टार्गेटसाठी जर आपण त्याला होल्ड करणार तर 7% आणि 650च्या टार्गेटसाठी जर आपण होल्ड केला तर मोर दॅन 10%ची रॅली आपल्याला जिंदाल स्टॉक मध्ये काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. सो हे दोन्ही काउंटर आपण काय केलेले, 630 660 टार्गेटसाठी जर आपण जिंदाल स्टॉक जर होल्ड करणार आहे तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला यामध्ये पण 10%ची रॅली आपल्याला जिंदाल मध्ये पण काय करता येईल, बुक करता येईल. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण अनालिसिस करत असतो, आपला जो सेटअप आहे बीसीसी सेटअप आहे, लॉंग टर्मचा सेटअप आहे, त्या सेटअप नुसार काय होतं, स्टॉक आपल्याकडे फनल होऊन येत असतात आणि आपण त्यामधून एक स्टॉक काय करत असतो, रिकमेंड करत असतो. तुम्ही जर आम्हाला फॉलो करत असाल तर मोर दॅन 90% आपले जे स्टॉक आहेत ते बीटीएसटी मध्ये आणि स्विंग मध्ये हे प्रॉफिट बुकिंग मध्ये आलेले असतात. ओके, आणि हे जर तुम्हाला नॉलेज तुम्हाला गेन करायचं असेल तर ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच आहे जी आपण पुढच्या आठवड्यामध्ये चालू करतो, त्या बॅचला तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. आणि इंडिव्हिज्युअली तुम्ही काय करू शकता, मार्केटमध्ये इंडिपेंडेंटली पण काय करू शकता, या डॅशबोर्डच्या उपयोगाने आणि अनालिसिसच्या बेसिसवर तुम्ही काय करू शकता, मार्केटमध्ये एंट्री एक्झिट करून तुम्ही प्रॉपरली प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये आपण ज्या ट्रेड प्लॅन केले होते, आज मार्केटने चांगला गॅप अप दिला होता. ओके, आणि गॅप अप दिल्यानंतर थोडीशी प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित असते, कारण आपण जे स्केल यूज करतो त्या स्केल नुसार मार्केट काय होतं, थोडंसं बेरिश व्ह्यू मध्ये मार्केट होतं. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता फिन निफ्टी मध्ये आपण ट्रेड प्लॅन केला होता, कारण निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्हीही अपोजिट डायरेक्शन मध्ये ट्रेड करत होते. कारण बँक निफ्टी काय झालं होतं, बँक निफ्टी
हा वाढत होता आणि निफ्टी काय होता, तो निफ्टीमध्ये थोडंसं करेक्शन चालू होतं. बँक निफ्टी गॅप मध्ये होत राहतात, पण बँक निफ्टीमध्ये बाईंग चालू होते. त्यामुळे आपण जो ट्रेड प्लॅन केला होता, आपण फिन निफ्टीचा ट्रेड प्लॅन केला होता, त्यामध्ये चांगली रॅली आपल्याला मिळाली होती. त्यानंतर आपण 52,000चा एक आपण कॉल प्लॅन केला होता ओटीएमचा, त्यामध्येही चांगला प्रॉफिट आपण काय केलं होतं यामध्ये बुक केलेला आहे. यामध्ये कोणी एंट्री घेतली होती आणि कोणी प्रॉफिट बुक केले याचे पण स्क्रीनशॉट तुम्ही काय करू शकता, आपल्या पीएनएल मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. त्यानंतर मार्केटने एक हेल्दी करेक्शन दिलं होतं 12 वाजता. 12 नंतर जर सेकंड हाफ मध्ये बघितलं, मार्केटने 2 कॅरेल मध्ये जो कालचा जो हाय होता आणि आजचा जो गॅप ओपन झाला होता, मार्केट त्याच लेवलला काय झालं होतं, परत येऊन काय झालेलं आहे, स्टॉप झालेलं आहे. म्हणजे मार्केटने जो आजचा हाय जो दिला होता 52,300 पर्यंत हाय गेला होता आणि 24,990 म्हणजे 98 25,000ला 2 पॉईंट मिस केलेले निफ्टी, आणि तिथून काय झालेलं एक हेल्दी करेक्शन तुम्हाला इथे निफ्टी बँक निफ्टी मध्ये तुम्हाला आलेले दिसणार आहे. हे जे ट्रेड आपण प्लॅन करत असतो, कारण बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपल्याला कॉल साईडला एक रॅली मिळाली होती, पण निफ्टी हा पूर्णपणे साईडवेज होता, त्यामुळे इथे आपण कोणताही ट्रेड आपण प्रिडिक्ट करू शकत होतो. ओके, पण आपण पी साईडचा एक ट्रेड प्लॅन केला होता, त्यामध्ये आपल्या काय झालं, पहिल्या 2 कॅरेक्टर आपण पी साईड एंट्री करून प्रॉफिट आपला जे डेली टार्गेट असतात ते डेली टार्गेट पण आपण या ठिकाणी काय केलं होतं, अचीव्ह केलं. सो मित्रांनो, हे जे ट्रेड आपण अनालिसिस करत असतो, हे आपण काय करतो, आपला जो सेटअप आहे जो आपण ऑप्शन ट्रेडिंग साठी युज करत असतो, त्यानंतर एक प्रीमियम कॅल्क्युलेटर असतो, त्या सगळ्याचा अनालिसिस करून आपण काय करत असतो, इथे ऑप्शन ट्रेडिंग आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय करत असतो, आपण डिस्कस करत असतो, आणि त्यामध्ये तुम्हाला एंट्री एक्झिट घेऊन कोणत्या स्ट्रॅटेजीनुसार त्यामध्ये तुम्ही एंट्री केलेली आहे हे पण तुम्हाला काय होतं, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. ओके, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंगची तुम्हाला जर लाईव्ह मार्केटला जर अटेंड करायचं असेल, तर आपली जी बॅच असणार आहे सकाळी 9 ते 10 ची बॅच असते, त्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येईल. पीएस अकॅडमीच्या वेबसाईटला जाणार आणि पीएस अकॅडमीच्या वेबसाईटला गेल्यानंतर सकाळी 9 ते 10 ही जी बॅच असणार आहे, यासाठी तुम्ही रजिस्टर करू शकता. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला गुगल मीटची लिंक तुम्हाला असणार आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही काय करू, त्याच्या लाईव्ह मार्केट सेशनला पण तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून आपले जे मेंटॉर कॅन्डिडेट ज्यांना त्या स्ट्रॅटेजी परफेक्ट माहिती आहे, ते मार्केटमध्ये एंट्री एक्झिट करण्यासाठी लेवल कशा प्रिडिक्ट करतात याचा एक तुम्हाला काय होतं, त्यातून एक अंदाज तुम्हाला येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती जे आपले मेंटर कॅन्डिडेट ओके त्यांचे काही रिव्ह्यूज आहेत, ते मार्केटमध्ये कसं सक्सेसफुली ट्रेडिंग करतात, ते मंथली पीएनएल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेबसाईटवरती काय करता येईल, पाहता येईल. त्याचबरोबर तुम्ही जर मार्केटमध्ये फ्रेशर असाल, तुम्हाला जर बिलकुलही नॉलेज नसेल, शेअर मार्केटचं तुम्हाला एक बेसिक नॉलेज जर घ्यायचं असेल, तर 2 आठवड्याचा जो आपला कोर्स आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. ओके, सो ते पण आपण काय करणार आहे, पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला एक या लाईव्ह मार्केटमध्ये या सेक्शन मध्ये तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्या लिंकला तुम्ही फिलअप करून एक अपशॉलचा एक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये अकाउंट ओपन केलं की तुम्हाला काय केलं जाणार, तो 2 आठवड्याचा जो कोर्स आहे तो कोर्स पण तुम्हाला काय दिला आहे, फ्री ऑफ कॉस्ट दिला जाणार आहे. त्याची कॉस्टिंग जर बघितलं तर मार्केटमध्ये मोर दॅन 15,000 जी कॉस्टिंग आहे, पण तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काय केला जाणार आहे, प्रोव्हाइड केला जाणार आहे. ओके, तीही तरतूद आपण काय केली आहे, नेक्स्ट वीक पासून आपण काय करणार आहे, अंमलात आणणार आहे. सो मित्रांनो, हे जे अनालिसिस तुम्हाला कशा वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.